तर आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये. तसं तर आम्ही पुसदला गेलो होतो, परंतु ज्या कामासाठी पुसदला गेलो होतो ते काम काही पूर्ण झालं नाही. मग काही येता वेळेस शेतात नाही आलो. आता आमचं पुसद आणि लिंबीच्याच रोडवरती आहे. तर मग येता वेळेस मधात उतरलो आणि तिथूनच मग इकडं शेतामध्ये आलो. तर शेतामध्ये हेच सोयाबीन वगैरे काढणं चालू होतं आणि बाबू अनुराधा ते शेतात आलेले होते. तर चला म्हटलं आपण शेतात म्हणजे जसं घरी आलो ना तसं शेतात काही येणं झालं नव्हतं. घरच्या आता गौराईच्या कामामुळं तर 8 दिवस कुठं गेले माहीत पडलं नाही. तर मग आता आलोच म्हटलं तर कारण असं मग येणंही होत नव्हतं. कारण आता दुसऱ्या दिवशी चंद्रपूरला यायची गडबड होती आणि नाजुका बघा कशी बसलेली होती गुंडून आणि बघा आमचे बाबू कोणतेही काम करतील तरी त्यांचं म्हणजे किती काही जड कामं असू द्या, कोणतेही कामं असू द्या, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्यच राहते. ते एकदम आवडीनं कामं करतात कोणते बी. असं म्हणजे त्यांना कामाचा अजिबात तसं तर कंटाळा म्हणायचं नाही. तर आमची 2 नंबरची जोडीच तशी आहे. त्यांना घरच्याही कामातनी म्हणा किंवा शेतातल्या ते कोणत्याच कामात मागं सरत नाहीत. ते आवडीनं करतात आणि आमचे लहाने बाबूसुद्धा आता सध्याच्या घडीला त्यांची शाळा चालू आहे. परंतु जेव्हा अर्जंटचे कामं असतात शेतात तेव्हा ते येतात. परंतु संध्याकाळी आम्हाला मग लवकर जेवायला लागतं आणि मग लवकर लाईट वगैरे बंद करून झोपी जातात. लेकरालाही मधात डिस्टर्ब करायला जमत नाही मग. आणि हे बघा आमचं शेत आहे. तर कसा वाटला व्हिडिओ? जर का आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर